महागावच्या मुडाणा येथे अचानक लागलेल्या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले। महागाव तालुक्यातील मुडाणा येथे एका घराला भीषण आग लागली। आगीची तीव्रता इतकी होती की काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले। त्यामध्ये घरातील दैनंदिन वापराचे साहित्य, कपडे, धान्य व इतर मौल्यवान वस्तू असे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। कुटुंब उघड्यावर आले आहे। ही घटना 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली। त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली। अविनाश चेंडके राहणार मुडाणा असे नुकसानग्रस्ताचे नाव आहे। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे महागाव येथे अग्निशमन वाहन उपलब्ध असतानाही त्याचा वेळेत उपयोग झाला नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केलाय। आगीचा भडका वाढत असल्याने अखेर उमरखेड येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। दीर्घ प्रतीक्षेनंतर पोहोचलेल्या अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत अविनाश चेंडके यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही। मात्र एका कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य पूर्णतः नष्ट झाल्याने चेंडके कुटुंब उघड्यावर आले आहे। आगीचे नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट अथवा इतर कारणांचा अंदाज व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर महागाव अग्निशमन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। वेळेत मदत मिळाली असती तर नुकसान टाळता आले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे। प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत व योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे। मुडाणा गावात या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली असून प्रशासनाच्या तात्काळ मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।